नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 11वा लेसन, ज्याचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन. विद्यार्थी मित्रांनो, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? तर आलेली सूर्यकिरण किंवा प्रकाश किरण ज्या भागावरून परत फिरतात तिथे त्यांचं रिफ्लेक्शन होत झालं असं म्हणतात, म्हणजेच ते प्रकाशाचं परावर्तन झालं. त्याचप्रमाणे आपण पुढल्या इयत्तांमध्ये प्रकाशाचं अपवर्तन सुद्धा शिकणार आहोत. प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे प्रकाश आरपार जातो, त्यातला काही भाग शोषला जातो. तर प्रकाशाचं परावर्तन होत असताना काही भाग शोषला जातो आणि बराचसा भाग त्याला परत मागे पाठवला जातो. याला प्रकाशाचं परावर्तन असं म्हणतात. तर प्रकाशाचं परावर्तन होत असताना आपण कोणत्या प्रकारचे आरसे वापरतो किंवा त्यांच्यावर मिळणाऱ्या प्रतिमा कशा असतात त्याच्याविषयी आपण ह्या पाठामध्ये शिकणार आहोत. त्याचप्रमाणे प्रकाशाच्या परावर्तनाचे काही नियम आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्या नियमांविषयी आपण 8व्या इयत्तेत जाणून घेतलेला आहेच. त्याचप्रमाणे इथे सुद्धा प्रकाश किरण मागे फिरत असताना ते स्तंभिकेशी कशा प्रकारचा कोन तयार करतात किंवा आपण इथे स्पेरिकल मिरर्स विषयी सुद्धा बघणार आहोत. तर अशा प्रकारे प्रकाशाचं परावर्तन कसं होतं याच्याविषयी आपण ह्या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया इयत्ता 9वीचा 11वा लेसन, ज्याचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन, आणि याच्यामधील पहिला सेशन. इथे पहा, प्रकाश म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, सूर्यापासून निघणारे प्रकाश किरण आपल्या पृथ्वीवर येतात. प्रकाशाचा वेग आपल्याला माहित आहे 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद, म्हणजे एका सेकंदामध्ये साधारण 3 × 10⁸ मीटर इतकं ट्रॅव्हलिंग डिस्टन्स प्रकाश करत असतो. म्हणजे आपण जी लाईट बघतो, सूर्यापासून मिळणारी लाईट, ती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ आपण याच्यातून प्रकाश वर्षाच्या स्वरूपात काढू शकतो. प्रकाशाचे परावर्तन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे, एखाद्या पृष्ठभागावर, तो सपाट असो किंवा गुळगुळीत असो किंवा खडबडीत असो, याच्यावरून प्रकाश किरण पडल्यानंतर ते कशा प्रकारे बाहेर निघतात, म्हणजे कशा प्रकारे परत मागे फिरतात, त्याला प्रकाशाचं परावर्तन असं म्हणतात. आता परावर्तनाचे काही प्रकार आहेत, त्या परावर्तनाच्या प्रकारांविषयी आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परावर्तनाच्या प्रकारमध्ये मला सांगितलं की गुळगुळीत पृष्ठभागावरून झालेलं नियमित परावर्तन आणि खडबडीत पृष्ठभागावरून झालेलं अनियमित परावर्तन, याच्याविषयी ऑलरेडी आपण 8व्या इयत्तेत बघितलेलं आहे. आता पहा, प्रकाश आपल्या सभोवतालच्या घटनांसंबंधी माहिती पुरवणारा संदेशवाहक आहे. म्हणजे आपल्या सभोवताली समजा नदी आहे किंवा एखादं झाड आहे, डोंगर आहे, दरी आहे, ते आपण बघू शकतो. याचं कारण का? तर त्याच्यावरून लाईट रिफ्लेक्ट होते. प्रकाश म्हणजे आपण बघतो की सूर्यकिरण रिफ्लेक्ट होतात किंवा रात्रीच्या वेळेला आपण विजेच्या साहाय्याने कोणतीही वस्तू पाहू शकतो. याचं कारण प्रकाश एखाद्या गोष्टीवर पडल्यावर त्याचं रिफ्लेक्शन होतं आणि ते रिफ्लेक्शन आपल्या डोळ्यामध्ये जातं आणि डोळ्यातून आपल्याला त्या कोणत्याही गोष्टीची जाणीव होते. म्हणजेच हा कोणत्याही सभोवतालच्या घटनांसंबंधी माहिती पुरवणारा संदेशवाहक आहे. केवळ प्रकाशाच्या अस्तित्वामुळे आपण सूर्योदय, सूर्यास्त, इंद्रधनुष्य यांसारख्या निसर्गातील विविध किमयांचा आनंद घेऊ शकतो. आपण बघतो पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य 7 रंगांचं असं ते रेनबो आपण पाहत असतो. त्याचप्रमाणे सूर्योदय, सकाळी सूर्य उगवतो आणि संध्याकाळी सूर्य मावळतो, हे फक्त आपल्याला प्रकाशामुळेच जाणवतं. कारण सूर्याचा प्रकाश पूर्ण विश्वाला मिळत असतो. आपल्या पृथ्वीच्या मागचा भाग जो आहे तिथे रात्र जेव्हा असते त्यावेळेला आपल्याकडे दिवस असतो. म्हणजेच पृथ्वी गोलाकार फिरत असल्यामुळे अशा प्रकारे सूर्योदय आणि सूर्यास्त या घटना ज्या आहेत त्या प्रकाशामुळेच आपल्याला समजतात. आपल्या सभोवतालच्या सुंदर विश्वातील हिरवीगार वनसृष्टी, रंगीबेरंगी फुले, दिवसा निळेशार दिसणारे आकाश, रात्रीच्या अंधारात चमचमते तारे, तसंच आपल्या सभोवतालच्या कृत्रिम वस्तू देखील आपण प्रकाशाच्या अस्तित्वामुळे पाहू शकतो. मी तुम्हाला सांगितलं की सकाळी जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला या हिरवळीवर, म्हणजे पृथ्वीवर सर्वात जास्त वनस्पती आहेत, त्या वनस्पतीवर हे प्रकाश किरणांचं रिफ्लेक्शन होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ती वस्तू दिसू शकते. म्हणजे अशा प्रकारचे जे निसर्गाचे चमत्कार आहेत ते आपण फक्त आणि फक्त प्रकाशामुळे पाहू शकतो. काही कृत्रिम गोष्टी आपण तयार केल्या, आपण घरं बांधली, आपण कार्स खरेदी केल्या, आपण बाईक्स घेतल्या, या ज्या कृत्रिम गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला दिवसाच्या प्रकाशामध्ये चांगल्या प्रकारे दिसू शकतात. याचं कारण प्रकाश हे एक माहिती पुरवणारा संदेशवाहक आहे. प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्राणी. मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला दृष्टीची संवेदना होते, म्हणजेच आपल्याला विजनचा सेन्स होतो आणि अशा प्रकारे आपण ही प्राणांमुळेच एखादी वस्तू पाहू शकतो.
इथे पहा आपल्या सभोवताली असणाऱ्या विविध प्रकारच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे होणारे परावर्तन हे भिन्न असते. म्हणजे तो पृष्ठभाग कशा प्रकारचा आहे, जर सपाट आरसा असेल तर त्याच्यावरून होणारं जे परावर्तन आहे ते कशा प्रकारचं आहे. जर तो खडबडीत पृष्ठभाग असेल तर त्याच्यावर होणारं परावर्तन कसं आहे. म्हणजे जर गुळगुळीत अशा सपाट पृष्ठभागावरून प्रकाशाचं परावर्तन झालं तर त्याला नियमित परावर्तन असं म्हणतात. हे आपण 8व्या इयत्तेत बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे खडबडीत अशा पृष्ठभागावर म्हणजे रफ सरफेसवरून जर प्रकाशाचं परावर्तन झालं तर त्या परावर्तनाला अनियमित परावर्तन असं म्हणतात. इथे पहा आरसा व आरशाचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये किंवा ह्या लेसन मध्ये मिरर अँड टाइप्स ऑफ मिरर पाहणार आहोत. आपण सपाट आरसा ज्याच्यामध्ये आपलं आपण रूप पाहत असतो किंवा आपण मेकअप करत असताना त्या आरशाकडे बघत असतो तो म्हणजे सपाट आरसा, ज्याच्यामध्ये आपली प्रतिमा दिसते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी प्रतिमा असते ती आभासी प्रतिमा असते. ही रिअल इमेज नसते, म्हणजे खरी प्रतिमा नसते. खरी प्रतिमा नेहमी उलटी असते, इन्व्हर्टेड झालेली असते. तर अशाच प्रकारे आपण कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह मिरर म्हणजेच बहिर्वक्र आरसा आणि आंतरवक्र आरसा म्हणजे काय, म्हणजे स्पेरिकल मिरर आहेत, गोलीय आरसे आहेत, त्यांची सुद्धा रचना कशी असते ती आपण पाहणार आहोत. प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपल्याला चकाकणाऱ्या पृष्ठभागाची आवश्यकता असते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रकाशाचं परावर्तन जसं आपण स्टीलचं डिश असेल त्याच्यामध्ये आपली प्रतिमा आपण पाहू शकतो. आपण जेवणासाठी ज्या स्टीलची ताटं वापरत असतो, तर अशा प्रकारे प्रकाशाचं परावर्तन जर व्हायचं असेल तर चकाकणारा पृष्ठभाग पाहिजे. कारण चकाकणारा पृष्ठभाग प्रकाश कमी शोषून घेतो आणि जो प्रकाश आलेला आहे त्याला तो परत पाठवतो. म्हणजे त्याचं रिफ्लेक्शन जास्त होतं, प्रकाशाचं परावर्तन जास्त होतं. म्हणजेच या ठिकाणी तो कमी प्रमाणात शोषला जातो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा असे म्हणतात. म्हणजे जर सायंटिफिक लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, जो पृष्ठभाग म्हणजे जो सरफेस प्रकाशाचं परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा देतो, आरशामध्ये आपली प्रतिमा आपल्याला सुस्पष्ट दिसते, म्हणजेच आरसा हा परावर्तनशील पृष्ठभाग आहे. म्हणजे आरशावरून रिफ्लेक्शन होत असतं. आपण दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या आरशांचा वापर करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहा, आपण यात्रेमध्ये गेल्यावर लाफिंग गॅलरी असते, त्याच्यामध्ये स्पेरिकल मिरर असतात. स्पेरिकल मिरर आपला आकार जो आहे तो वेगळ्या प्रकारे आपल्याला दिसत असतो. तोंड मोठं दिसतं, कधी पोट लहान दिसतं किंवा अशा प्रकारे आपली विविध प्रकारची रचना दिसते. हे गोलीय आरसे असतात. आणि जनरली आपण घरी जो मेकअप करण्यासाठी आरसा वापरतो तो सपाट आरसा असतो. आरशांचे सपाट व वक्र गोलाकार असे दोन प्रकार आहेत. मी तुम्हाला सांगितलं की बहिर्वक्र आरसा आणि आंतरवक्र आरसा अशा दोन प्रकारे आरसे आपल्याला दिसत असतात. इथे पहा, एक सायंटिस्ट आपल्या समोर दिसत आहेत. या शास्त्रज्ञांचा आपण परिचय करून घेऊया. जर्मन शास्त्रज्ञ ज्यांचं नाव आहे जस्टस वॉन लिबिक यांनी साध्या काचेच्या तुकड्याच्या एका सपाट पृष्ठभागावर चांदीचा लेप दिला. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पहिला आरसा निर्माण कसा झाला तर त्याच्यासाठी या जर्मन शास्त्रज्ञांना आपल्याला यांची ओळख करून घ्यायला पाहिजे. कारण एका काचेच्या तुकड्यावर यांनी चांदीचा लेप दिला आणि आरसा तयार केला. यालाच रजत काच परावर्तक असे म्हणतात. रजत काच म्हणजे सिल्वर. आपण त्याने सिल्वर लावली आणि त्याचं परावर्तन केलं आणि त्याच्यामध्ये सुस्पष्ट अशी प्रतिमा दिसायला लागली. म्हणजेच पहिल्यांदा आरशाचा यूज कोणी केला असेल, आरसा कोणी तयार केला असेल तर त्याच्यासाठी आपण हे जे सायंटिस्ट आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत ज्यांचं नाव आहे जस्टस वॉन लिबिक, हे जर्मन शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सर्वप्रथम आरसा तयार केला, ज्याला रजत काच परावर्तक असं म्हटलं जायचं. इथे बघा, आपण आता बघूया सपाट आरसा. जनरली आपल्या घरामध्ये असलेल्या आरशाला सपाट आरसा किंवा प्लेन मिरर असं म्हणतात. आता दैनंदिन जीवनामध्ये अनेक ठिकाणी सपाट आरशाचा वापर केला जातो. आपण सलून मध्ये गेलो तर तिथे सुद्धा सपाट आरसा असतो. आपल्या घरामध्ये सपाट आरसा असतो. आपल्या कपबोर्ड जो आहे, आपण जे कपाट घेतलेला आहे त्याला सुद्धा सपाट आरसा असतो. बऱ्याचशा ठिकाणी आपण सपाट आरसा पाहत असतो. तर सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावर पातळ असा ॲल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा परावर्तक लेप दिल्याने, म्हणजे तिथे ॲल्युमिनियम कसं चमकणार आहे किंवा चांदी सुद्धा चमकणारी आहे, म्हणून अशा प्रकारे परावर्तक धातूचा लेप दिल्याने सपाट आरसा तयार होत असतो. परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी व पृष्ठभागात संरक्षक म्हणून धातूच्या परावर्तकावर त्या लेपावर लेड ऑक्साईड म्हणजे PbO2 चा लेप दिलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आरसा ओपन करून पाहिला तर मागच्या बाजूला बघा ऑरेंज कलरचा असा लेप दिसतोय. याचं कारण काय तर परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू जी आहे ती अपारदर्शक करायची आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यावर लेड ऑक्साईडचा
लेप दिला जातो. आता प्रकाशाच्या परावर्तनाचे काही नियम आहेत विद्यार्थी मित्रांनो. प्रकाशाचं परावर्तन होत असताना ते कसं होतं? प्रकाशाचं परावर्तन नियमित आणि अनियमित अशा दोन भागामध्ये होत असतं आपण बघितलेलं आहे. तर ते स्तंभिके बरोबर अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम तयार करतात. पृष्ठभाग कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यानुसार ते अँगल ऑफ इन्सिडन्स अवलंबून असतात. म्हणजे समांतर रेस जर आले तर ते समांतररित्या बाहेर पडतात. हे आपण 8व्या इयत्तेत पाहिलेलं आहे. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर एक सपाट आरसा दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये एक इमेज दिसत आहे. म्हणजे सपाट आरसा जो आहे त्याच्यामध्ये तयार होणारी जी इमेज आहे ती आभासी असते, म्हणजे व्हर्च्युअल असते. ती रिअल इमेज नसते, कारण रिअल इमेज विद्यार्थी मित्रांनो नेहमीच इन्व्हर्टेड असते. ती कशी तयार होते? म्हणजे उलटी असते. तर अशा प्रकारे जी इमेज तयार होते ती आपण यांचा वापर करून, म्हणजे अंतर्वक्र आरशाचा वापर करून कशा प्रकारे आपल्याला त्या प्रतिमा मिळतात त्याच्याविषयी आपण या लेसन मध्ये जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय शिकलो? विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे पाहिलं की सपाट आरशावर कशा प्रकारे इमेज तयार होते, त्याचप्रमाणे परावर्तनाचे काही नियम आपण इथे जाणून घेतले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नियमित आणि अनियमित परावर्तन म्हणजे काय. जर गुळगुळीत पृष्ठभागावरून परावर्तन झालं तर त्याला नियमित परावर्तन असं म्हणतात, आणि खडबडीत पृष्ठभागावरून जर परावर्तन झालं तर त्याला अनियमित परावर्तन असं म्हटलं जातं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो काही बेसिक थिंग्स आपण या सेशन मध्ये पाहिल्या. विद्यार्थी मित्रांनो, आस विद्यालय म्हणजे एएस विद्यालय, एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे ज्याच्यामार्फत 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास आपण घर बसल्या करू शकता. याच्यामध्ये विविध विषय जसे की सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश, मॅथ्स, हिंदी किंवा कम्प्युटर हे विषय आपल्याला घर बसल्या शिकवले जातात. आमचे तज्ञ शिक्षक आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करत असतात. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.